नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, फायनान्शियल ॲडवायझर, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षपूर्वक ऐका. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, काल 1 फेब्रुवारी कालच्या दिवशी आपल्या देशाचं बजेट हे आपल्या देशाच्या केंद्र शासनाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं आणि या बजेटमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली की 12 लाखापर्यंत कोणताही टॅक्स असणार. आपल्या मनात शंका निर्माण झाली असेल तर आतापर्यंत 5 लाखापर्यंत टॅक्स नव्हता, आता 12 लाख कसा काय? तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि पूर्णपणे समजावून घ्या. यासाठी मी इमेज दिलेली आहे, ती इमेज पहा. 12 लाखापर्यंत यापुढे कोणताही टॅक्स असणार नाही. निर्मला सीतारामन यांनी नवीन कर रचना दिलेली आहे. त्याच्यामध्ये 12 ते 16 लाखापर्यंत 15% टॅक्स असणार आहे. नवीन कर रचनेमध्ये टॅक्सचे पोझिशन कशी असेल ती म्हणजे 0 ते 4 लाखापर्यंत 0%, 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 ते 24 पर्यंत 25% आणि 24 लाखाच्या पुढे 30%. आता हा जो टॅक्स आहे, या टॅक्समध्ये आपल्याला असा जर विचार केला की मग जुना आणि नवीनमध्ये काय फरक आहे, तर जुन्या टॅक्स प्रणालीचा पण फोटो दिलेला आहे. 0 ते 3 लाखापर्यंत 0%, 3 ते 7 लाखापर्यंत 5%, 7 ते 10 लाखापर्यंत 10%, 10 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 15 लाखाच्या पुढे 30% होतं. आता यापुढे 24 लाखाच्या पुढे 30% टॅक्स लागणार आहे. नॅचरली 25-26 ची प्रणाली याच्यामध्ये दिलेली आहे, नवीन कर प्रणाली ती आपण पहा. याच्यामध्ये टॅक्स स्लॅब पूर्णपणे बदललेला आहे. याचा फायदा असा झालेला आहे आपल्याला की या नवीन टॅक्स स्लॅबमध्ये आपल्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये रिबेट मिळेल आणि नवीन टॅक्समध्ये जे 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही तो कसा, तो आता नवीन इमेजमध्ये बघा. याच्यामध्ये एक कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे. ज्याला 9,60,000 रुपये पगार आहे, अशा व्यक्तीला जो टॅक्स बसलेला आहे तो इन्कम टॅक्स ॲक्ट सेक्शन 87 खाली रिबेट आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जो टॅक्स आपल्याला भरावा लागणार आहे तो त्या रिबेट खाली आपल्याला टॅक्स वाचणार आहे. याचबरोबर 12 लाखापर्यंत जे काय जो टॅक्स असेल तो पण टॅक्स याच्यामध्ये वाचण्यासाठी हा सेक्शन इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन आहे, सेक्शन 87, याप्रमाणे तो आपल्याला रिबेट म्हणून असेल. टॅक्स कॅल्क्युलेट करून जेवढी रक्कम झालेली आहे तो त्या रिबेटखाली आपल्याला माफ होणार आहे आणि त्यामुळे नॅचरली इथून पुढे 12 लाखापर्यंत जे काय उत्पन्न असेल त्याला टॅक्स असणार नाही. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल मग सगळ्या प्रकारचं उत्पन्न याला आहे का? नाही, फक्त सॅलरीसाठी हा नियम लागू आहे. पण जर एखाद्याला रेंटल उत्पन्न मिळत असेल किंवा त्याला कॅपिटल गेन टॅक्स मिळत असेल, म्युच्युअल फंडमधले याच्यामध्ये नफा मिळत असेल किंवा गुंतवणुकीमध्ये किंवा प्रॉपर्टी सेलमध्ये नफा होत असेल तर त्या ठिकाणी कॅपिटल गेन टॅक्स हा लागू होणार आहे आणि तिथं रिबेट लागू असणार नाही. तर मित्रांनो, 12 लाखापर्यंत कसा टॅक्स आपल्याला बसणार नाही हे आपण समजून घेतलं तर हा व्हिडिओ आपण जास्तीत लोकांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना हा टॅक्स माफ करण्याचा जो काही नवीन नियम आहे तो समजू शकेल. आज इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.